परत चालू करू का? नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र पोळ, इथे ग्रहतारे बोलतात, ज्योतिष कार्यालय निप्पाणी. आपण ज्योतिष शिकतोय. ज्योतिषाबद्दल आवड असणारा प्रत्येक व्यक्ती हा ज्योतिष शिकतोय. आणि महाराष्ट्रामध्ये असू दे नाही तर भारतामध्ये असू दे, प्रत्येक ठिकाणी ज्योतिष शिकवणाऱ्यांची संख्या आता लक्षणीय झालेली आहे. आणि ही झालेली संख्या आणि आपले जुने ग्रंथ, त्यानंतर त्यामध्ये दिलेली माहिती, पुन्हा आपल्या पंचांगमध्ये दिलेली माहिती, वेगवेगळे पंचांग यायला लागले त्यांच्यामध्ये येणारी माहिती, रोजच्या रोज आपण कुठल्या ना कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपला आहे, त्या ग्रुपला येणारी माहिती, या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला समोर पंचांग ठेवत असतात आणि ह्या ज्योतिषकने शास्त्र ठेवत असतात. ज्योतिषशास्त्र आपण ते दोन भाग केले पाहिजेत. एक याचं गणित आणि दुसरं भविष्यकथन. भविष्यकथन हा भाग टोटली वेगळा आला आणि गणित हे वेगळं आलं. कोणत्याही शास्त्राचा जर अभ्यास करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला त्याचा शास्त्रीय अभ्यास करावा लागतो. आणि जर तो शास्त्रीय अभ्यास केला नाही तर पुढच्या गणिताचं सगळं वाटोळं होतं. मी काही माझे शब्द जे आहेत ते असेच आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. आज जे काही ज्योतिष वर्गाला शिकवलं जात आहे, जे काही ग्रंथामध्ये आहे म्हणून शिकवलं जात आहे, याचा मला इथं आज उल्लेख करायचा आहे. काय उल्लेख करायचा आहे तर ह्या गोष्टी सांगितल्या जातात. मग सांगितल्यानंतर त्या गोष्टी ह्या अशाच आहेत का, हा पहिला प्रश्न निर्माण होतो. मुळात आपल्याला प्रश्न पडला पाहिजे, हे ब्रह्मांड आहे. आज आपण नवीन नाही आहे. अगदी लहान मुलाला आपण विचारलं तर तो म्हणेल सूर्य पूर्वेला उगवतो. त्याच्या मोठ्या मुलाला विचारलं तर तो म्हणेल पूर्वेकडून पश्चिमेला जातो. ज्यावेळेला त्याच्यापेक्षा मोठ्या मुलाला विचारलं, तो शाळेत जाणाऱ्या मुलाला विचारलं तर तो म्हणेल, मग तो सूर्यग्रहमालेची माहिती देईल. आणि त्याच्यापेक्षाही मोठ्या माणसाला विचारलं तर तो मग ब्रह्मांडाबद्दल सांगेल. ज्या वेळेला आपण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करालोय त्यावेळेला आपण कशाची सांगणार आहे, आपण पूर्ण ब्रह्मांडाची माहिती सांगणार आहे, ब्रह्मांडातल्या ग्रहांची माहिती सांगणार आहे, त्याच्या कारकत्वाची माहिती सांगणार आहे आणि हे शास्त्र कसं सुरू झालं याची माहिती सांगणार आहे. वयोमानाप्रमाणे जसं बदललं तसं अभ्यासाप्रमाणे तुमची देखील गणितं बदलली, बरोबर. मग ही अभ्यासाप्रमाणे बदललेली गणितं आणि मुळात असलेलं शास्त्र, हे शास्त्र कपोकल्पित वगैरे आहे. भविष्यकथन सांगितलं जात आहे. मग भविष्यकथनामध्ये तुमचं चांगलं होईल, तुम्हाला नोकरी मिळेल, तुमचं लग्न होईल, तुम्हाला मोठा बंगला मिळेल, गाडी मिळेल, या सगळ्या गोष्टी इथं महत्त्वाच्या नाही आहेत. तो कथनाचा भाग झाला. आपण आज कथनाचा भाग विचार करत नाही आहे. तर आज आपण ज्योतिषशास्त्र कसं तयार झालं, ज्यावेळेला आमच्या ऋषीमुनींनी या शास्त्राचा अभ्यास केला, याला राशीमध्ये घातलं. राशीमध्ये घालत असतेवेळी तिने नक्षत्र शोधली. पहिल्यांदा नक्षत्र शोधली, मग ग्रह आले असतील. मग आज आमच्या समोर ज्योतिष वर्गामध्ये
अगदी चांगला 10-15 वर्ष अभ्यास करणारा मनुष्य सुद्धा ज्योतिष सांगतोय की आमच्या पंचांगमध्ये 27 नक्षत्र आहेत. बरोबर आहे, 27 नक्षत्र आहे. अभिजित एक 28 झालं. पण खरोखर आपल्या ब्रह्मांडामध्ये इतकीच नक्षत्र आहेत का? तर तसं नाही आहे. तर आपल्या ब्रह्मांडामध्ये 88 नक्षत्र आहेत. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत राऊंडमध्ये येणारी जी नक्षत्र आहेत 27 आणि अभिजित 28 यांना पंचांगमध्ये समाविष्ट करून घेतलं. प्रत्येक नक्षत्राचे समान 4 भाग केलेत त्यांनी. हे करताना सुद्धा एक गणित आहे. एक गणित आहे. 2.25 नक्षत्र म्हणजे 9 चरण म्हणजे एक रास त्यांनी तयार केली. 27 नक्षत्राला 9 चरणाप्रमाणे त्यांनी भागलं आणि त्यांनी काय केलं, 12 राशी तयार केल्या. मग 12 राशी केल्यानंतर त्या 12 राशी निवड अशाच नाही करून सोडल्या का? त्याला प्रत्येकाला एक एक ग्रह दिला असं नाही त्यांनी केलं का? तर तसंही केलेलं नाही आहे. तर यासाठी सुद्धा एक गणित त्यांनी समोर ठेवलेलं आहे. ऋषीमुनींनी समोर कुठलीही गोष्ट गणिताशिवाय, त्यानंतर अभ्यासाशिवाय, आणि तो सुद्धा 1-2 दिवस नव्हे, शेकडो वर्षाच्या अभ्यासाशिवाय पृथ्वीभोवती सगळे ग्रह फिरतायत असं आपण घेतलं. मग पृथ्वीभोवती ग्रह फिरतायत म्हणून आमच्या ऋषीमुनींनी, आजच्या ज्योतिषांना नव्हे, ज्यांनी या शास्त्राचा शोध लावला, ज्यांनी पंचांग तयार केलं, ज्यांनी या ग्रहांचा भ्रमणाचा काल निश्चित केला, स्थानं निश्चित केली, त्याची म्हणजे कशा पद्धतीनं पंचांग लिहायचं, कशा पद्धतीनं त्याची रचना करायची, हे ज्यांनी ठरवलं त्या ऋषीमुनींनी. आणि ही गोष्ट हजारो वर्षापूर्वी झालेली आहे. त्याचं गणितही मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी इथं पहिल्यांदा म्हटलं ते कल्पवृक्षाचं गणित. कल्पवृक्ष म्हणजे त्यांनी नाव दिलेलं आहे कल्पवृक्ष. ब्रह्मांडामध्ये सूर्यग्रहमाला ही स्वतःभोवती, प्रत्येक ग्रह स्वतःभोवती आणि सूर्याभोवती फिरत ती ब्रह्मांडामध्ये गोल अशी फिरते आणि ती राऊंडमध्ये फिरते, अशी वेटोळ्यामध्ये, म्हणजे स्प्रिंग सारखे असलेल्या वेटोळ्यामध्ये फिरते. आणि हे स्प्रिंग सारखे वेटोळे या ठिकाणी खूप महत्त्वाचे राहतात. याचं गणित आहे. आणि हे गणित त्यांनी बसवती वेळी कशा पद्धतीनं बसवलंय याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. पूर्ण सूर्यग्रहमाला स्वतःभोवती फिरत 1 अंश चालण्यासाठी, एकूण ब्रह्मांडामध्ये 360 अंश, आता 1 अंश चालण्यासाठी त्याला 72 वर्ष लागतात. किती वर्ष लागतात? 72 वर्ष लागतात. 360 वर्ष चालणार आहे, 360 अंश चालणार आहे. यासाठी लागणारा जो काळ आहे तो 25,920 वर्षाचा लागणारा काळ आहे. प्रचंड काळ आहे, प्रचंड काळ आहे. 25,920 वर्ष. याला एक कल्पवृक्ष असं म्हटलं जाते. तुम्ही या कल्पवृक्षाचे समान 4 भाग केले तर तुम्हाला 6,480 वर्ष इतके येतात आणि त्याला युग म्हटलंय. 1 अंश चालण्यासाठी 72 वर्ष लागतात आणि एका युगाला 6,480 वर्ष लागतात. आता आपण प्रत्येक मराठी माणूस आहे. या मराठी माणसाला आमच्या विठुरायाबद्दल प्रचंड आपुलकी आहे. आणि ही आपुलकी
कशी आहे? आम्ही प्रत्येक वेळेला म्हणत आलोय मी काय म्हणत आलोय तर 28 युगे विठेवरी उभा. 10,000 वर्ष 50,000 वर्षाचं एक युग होतंय. एक मनुष्य 100 वर्ष जगला, 200 वर्ष जगला, 10,000 वर्ष जगला, त्यानं 50,000 वर्ष तपश्चर्या केल्या. ही पुराणातली वांगी पुराणात सत्यामध्ये म्हणे मी मानायला तयार नाही आणि शास्त्रज्ञ मानायला तयार नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही सुद्धा मानू नका. बाप दाखवणं तर श्राद्ध घाल असा प्रकार पाहिजे. कारण हे शास्त्र आहे आणि हे गणित आहे. सकाळी सूर्यने उगवला की संध्याकाळी तो मावळणार आणि दुसऱ्या दिवशी तो उगवणार. त्याचा कालखंड हा ठरलेला आहे. हा कालखंड ठरलेला आहे आणि हा कालखंड दाते पंचांगमध्ये त्यांनी व्यवस्थित दिला आहे. दाते पंचांगमध्ये त्यांनी पंचांग व्यवस्थित दिलेला आहे. आज वर्षानुवर्ष आपण दाते पंचांग बघायला लागलोय. पूर्वी दाते पंचांग नव्हतं, त्याच्या पूर्वीही हे गणित मांडलं जात होतं. आज सूर्यसिद्धांत पंचांग आले, देशपांड्यांचं सूर्यसिद्धांत पंचांग आलंय. त्याच्यामध्ये 5 सेकंद 10 सेकंदाचा फरक आहे, हे आहे ते आहे, म्हणून तिथी बदलली हे बदलली. आम्हाला त्याशी घेणं देणं काहीही नाही. कुठल्या ग्रंथामध्ये एखादा श्लोक लिहिला आहे त्याच्याशी आम्हाला आणि त्याच्याप्रमाणे सगळं आहे हे म्हणायची सुद्धा आम्हाला गरज नाही. 28 युगे म्हणजे 1,81,440 म्हणजे 1,81,000 वर्ष पूर्वीपासनं विठुरायांचा अस्तित्वात आहे. मग तो विठ्ठल कानडा झाला, हे झालं, हे काही गोष्टी नाही आहेत. पंढरपुरात विठ्ठल आहे, तो 28 युगे आहे. 28 युगे आहे. मग आता मला इथं नासाची मदत घ्यायला लागते. कारण नासामध्ये आम्हाला थोडंसं शास्त्रीय मिळतं. मग त्यांनी काय म्हणतात, 6 वेळा पृथ्वीवरच्या सृष्टीचा नाश झाला. नाश झाला म्हणजे टोटली नाश झाला का? नाही झाला. कमी जास्त प्रमाणामध्ये झाला. परत ती रिडेव्हलप झाली, परत रिडेव्हलप झाली. हे कोण म्हणतंय? नासा म्हणते. नासा 6 वेळा झाला असं म्हणतंय. तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. हे नासाचं म्हणणं आहे की पृथ्वीवरच्या सृष्टीचा नाश झाला आणि तो पुन्हा डेव्हलप झाला. आणि आमच्या कल्पवृक्षाच्या गणिताप्रमाणे हे किती वेळा येत आहे तर हे 7 वेळा येते. हे कल्पवृक्षाचं गणित झालं. या गणिताचा एक भाग आपल्याला प्रमुखांनी उल्लेख केला पाहिजे. 1 अंश चालण्यासाठी किती वर्ष लागतात? 72 वर्ष लागतात. आणि आमच्या 72 वर्षाला 4 भागलं तर किती वर्ष येतात? 18 वर्ष येतात. आणि आमच्या राहू आणि केतूला उलट भ्रमण करण्याला काळ किती लागतो? 18 वर्ष लागतो. म्हणजे राहू केतूची 4 भ्रमणं म्हणजे 1 अंशाचं भ्रमण. स्प्रिंग प्रमाणे तो राऊंड फिरतोय. फिरत तो राऊंड प्रमाणे फिरतोय, स्प्रिंग जशी असते तशी. मग गोलाला तुम्ही जर 4 भागलं तर येणारा जो अंश आहे तो कसा आला? 18 वर्षाचा आला. म्हणून राहू आणि केतू त्यांनी निर्मिती केली. ही निर्मिती का केली? राहू आणि केतूचा परिणाम कोणावरती होतो हे नंतरच्या गणितात सांगतो. आता प्रश्न राहतोय तो आपल्या ग्रहांबद्दलचा. मग ग्रह आहेत. मग ग्रहामध्ये हर्षल, नेपच्यून, प्लुटो ही देखील ग्रह आहेत. फक्त त्यांनी पृथ्वीचा चंद्रग्नी घेतला, बाकीचे कुठले घेतले नाहीत. हा जो भाग आहे तो भाग त्यांनी का घेतला असेल तर पृथ्वीवरून ज्या वेळेला आपण सूर्यग्रहमाला बघतोय त्यावेळेला त्याचे त्यांनी 2 भाग केले. आणि 2 भाग करत असतेवेळी
एक अंतर्ग्रह केला आणि दुसरा बहिर्ग्रह केला. मग अंतर्ग्रहामध्ये तिने रवी, बुध आणि शुक्र घेतले आणि बहिर्ग्रहामध्ये त्यांनी मंगळ, गुरु, शनी, हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो हे ग्रह घेतले. चंद्राला त्यांनी अंतर्ग्रहामध्ये किंवा बहिर्ग्रहामध्ये घेतलेला नाहीये, लक्षात ठेवा. त्यानंतर अस्तमध्ये चंद्र अस्त, ज्यांचा माईक चालू आहे त्यांनी प्लीज माईक तेवढा कोणी बंद करा. गिरीश देशपांडे तुमच्याकडे माईक अनम्यूट. ह्यांनी 2 भाग केले. 2 भागामध्ये त्यांनी काय केलं, एक अंतर्ग्रह घेतले आणि एक बहिर्ग्रह घेतले. हे बेसिकली पंचांगाची एक माहिती झाली. चंद्राचं भ्रमण हे 30 दिवसामध्ये 27 नक्षत्रात नव्हतं. 30 दिवस लागत नाहीत त्याला, म्हणजे 1 महिन्याला लागतात. म्हणजे चंद्रवर्ष 254 दिवस, 354 दिवसाचं. रवी वर्ष 360 दिवसाचं. याच्यामध्ये ज्या वेळेला चंद्राप्रमाणे 1 वर्ष म्हणजे 1 भ्रमण होतं, त्यावेळेला 1 महिना झाला. प्रत्येक दिवशी रवी हा 1 अंश चालतो. 30 अंशाला त्यांनी 9 चरणकणे तो भोगतो आणि 360 अंशाला तो पूर्ण 12ही राशी भोगतो. म्हणजे 108 चरण भोगतो. म्हणजे 27 नक्षत्र 108 चरण भोगतो. हे बेसिकली गणित झालं. आता पुढची स्टेप आली. पुढची स्टेपमध्ये ग्रहांना काय दिलं पाहिजे, मालकी दिली पाहिजे. राशी केल्या, 1 ते 12 राशी केल्या. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन. या पद्धतीने त्यांनी राशी तयार केल्या. मग आता राशी केल्यानंतर त्यांच्याकडे ग्रहकणे आहेत. मग त्या ग्रहांना त्यांनी मालकी दिली आणि ही मालकी देत असतेवेळी त्यांनी कशाच्या आधारे त्यांनी मालकी दिली असेल. ह्यालाकडे ही एक मालकी द्या, त्याला एक ती मालकी द्या, रवीलाकडे कर्क राशीची मालकी द्या, असं नाही केलं काय त्यांनी? नाही केलेलं. पंचांग तयार झालं. पंचांग तयार झाल्यानंतर ज्योतिषशास्त्र तयार करत असतेवेळी, त्याची कल्पना करत असतेवेळी त्यांनी संपूर्ण मनुष्याचं शरीर समोर ठेवलं. मेल म्हणजे स्त्री आणि पुरुष यांचं दोघांचं शरीर समोर ठेवलं आणि या शरीराच्या याच्या म्हणजे उंचीप्रमाणे त्यांनी 2 भाग केले. कितीही उंचीचा स्त्री असू दे नाही तर पुरुष असू दे, डोक्यापासून पायापर्यंत म्हणजे तळव्यापर्यंत याचे समान 2 भाग केले की डोक्यापासून कमरेपर्यंत आणि कमरेपासून पायापर्यंत इतकंच अंतर येतं. तुम्ही चेक करून बघा. मग इथं देखील त्यांनी दुसरा भाग केला. शरीराचे त्यांनी 2 भाग केले. 2 भागामध्ये मेषपासून धनुपर्यंत डोके ते कंबर दिलं. त्यानंतर मकर, कुंभ आणि मीन हे त्यांनी फक्त मांड्या, पोटऱ्या आणि तळवे या पद्धतीने दिलं. पुढे मी सांगतोय. मग हे करत असतेवेळी त्यांनी 12 चौकोन मांडला, गोल मांडला म्हणा, चौकोन मांडला म्हणा, कसंही मांडा. मग ह्याची मालकी दिली पाहिजे. मग मालकी देताना शरीर समोर ठेवलं असं मी म्हटलं.
मी म्हणलेलं नाही आहे, तिने समोर ठेवलेलं आहे आणि तिने करेक्ट आहे. कसं ते मी सांगतो. ज्या वेळेला आपल्या शरीराचं ज्या वेळेला आपण विचार करतोय त्यावेळेला मेषेपासून धनुपर्यंत आपलं म्हणजे डोक्यापासून कमरेपर्यंत आलं आणि मकर कुंभ मीन हे खाली आलं, म्हणजे 3 राशी. या ठिकाणी शरीराचे अवयव कसे येतात ते बघा आणि त्या पद्धतीने तिने राशी दिलेल्या आहेत. आता तुम्ही 12 आकड्या म्हणजे चौकोनामध्ये तुम्ही कधी काय करायचं आहे, ग्रह मांडायचे आहेत. मग ग्रह मांडत असतेवेळी बघा, मेषेला मंगळ आला, वृषभेला शुक्र आला, मिथुनेला बुध आला, कर्केला चंद्र आला, सिंहेला रवी आला, कन्येला परत बुध आला, तुळेला शुक्र आला, वृश्चिकेला मंगळ आला, धनुला गुरु आला, मकरेला शनी आला, कुंभेला शनी आला आणि मीनेला पुन्हा गुरु आला. मग आता ह्या ठिकाणी थोडासा आपण आपल्या शरीराचा आणि यांचा जर विचार करायला गेला तर कसा होतोय तो बघा. डोकं म्हणजे मेष ते कोणाकडे आलं, मंगळाकडे आलं. पण त्यापूर्वी एक गमतीशीर गोष्ट सांगतो. या ठिकाणी शनी, गुरु, मंगळ, शुक्र, बुध एवढ्या ग्रहांना त्यांनी 2-2 राशी दिल्या. चंद्राला एकच दिली, रवीला एकच दिली. हे देण्यामागे सुद्धा त्यांचा उद्देश फार मोठा आहे आणि तो वेगळा आहे. हे पहिली गोष्ट. मग हे कसं आहे गणित. मेषेला डोकं आलं, त्यांनी मंगळ दिला. वृषभेला गळा आला, मिथुनेला छाती आली, कर्केला चंद्र आला. आपण उंचीप्रमाणे जर बघत गेलो तर डोकं, गळा, छाती आणि त्यानंतर येणारा अवयव कोणता आहे तर हृदय आहे. पोट नाही आहे, हृदय. जुन्या ग्रंथामध्ये बऱ्याच आमच्या गुरूंच्या सांगण्यानुसार हा जो योग आहे हा योग त्यांनी कशाला दिला आहे म्हणजे हृदयाचा कारक म्हणून त्यांनी रवीला दिला आहे. हे रवी हा होत नाही, कारण हृदय आणि त्याचं पंपिंग, चालणारं पंपिंग हे लिक्विडमध्ये आहे. काय आहे, लिक्विडमध्ये आहे. त्या ठिकाणी जे प्रवाही आहे आणि चंद्र कोण आहे, जलतत्वाचा आहे. त्यामुळे याच्याकडं हे तत्व म्हणजे चंद्राकडे तत्व कोणाचं आलं, हृदयाचं आलं. पोट आलं. पोट आल्यानंतर याच्याकडे मालकी कोणाची आली तर ती रवीची आली. आता गंमत बघा, आपल्या शरीरामध्ये हृदय एकच आहे, चंद्राला तिने मालकी एकच दिली. पोट एकच आहे, रवीला तिने पोटाची एकच ग्रहाची मालकी दिली. मग या ठिकाणी आपल्याला वर्णन करत असते वेळी चंद्र म्हणजे कर्क म्हणजे हृदय आलं, सिंहेला पोट आलं. आता पुढं कन्या आली, कन्या रास. मग मिथुन आणि कन्याचा बुधच आहे, मग ह्याला लहान आतडी आली. तुळ राशीला मोठी आतडी आली. वृश्चिकेला इथं देखील जलरास आली, इथं देखील जलरास आली. आणि जलराशीला तिने काय दिलं, किडनी वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत तिथं त्याच्यावरती मालकी दिली. धनु ही रास अग्निरास आली आणि ही कमरेजवळ दिली, म्हणजे स्त्रियांच्या गर्भाशयामध्ये दिली.
स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये त्यांनी फरक केलेला आहे आणि शरीर रचनेमध्ये तो दोन्ही मधला आपला फरक दिसतो. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. स्त्रीचं गर्भाशय हे मध्ये येतं. स्त्रीचं गर्भाशय हे धनुमध्ये येतं, पण पुरुषाचं टेस्टिकल, वृषण आणि पेनिस म्हणजे लिंग हे मात्र धनु लग्नामध्ये राशीमध्ये येत नाही, तर ते मकर राशीमध्ये येतं. तुम्ही जर त्याचा पूर्ण असा एक चित्र बघितला, ॲनाटॉमी बघितला, तर तुमच्या ते लक्षात येईल. आणि हे कसं आहे, हे थंड आहे. मग हे कोणाच्या मालकीमध्ये आलं, तर हे शनीच्या मालकीमध्ये आलं. मग पुढं खूप तत्व वगैरे हे ते सगळं तिचे कारकत्व वगैरे खूप मोठं ते लटांबर आहे. फक्त आज पंचांग कसं तयार झालं याचाच विचार करूया. मग मांड्या आल्या, पोटऱ्या आल्या आणि त्यानंतर तळवे आले. शरीराचे भाग तिने केले. याच्यामध्ये एक एक ग्रहांना 2-2 राशी दिल्या. चंद्राला आणि रवीला एक एकच रास दिली. पण गंमतशीर भाग कुठला आहे, तर गंमतशीर भाग हर्षल, नेपच्यून आणि प्लुटो यांना कुठलेही रास त्यांनी दिलेली नाही. किंवा राहू आणि केतू यांना देखील कुठली रास दिलेली नाही. जनरली आपण बोलत असतोय आपलं हे शरीर जे आहे हे पंचतत्वाचं झालेलं आहे. ब्रह्मांडामध्ये पंचतत्व आहेत, मान्य आहे. आपलं हे शरीर जे आहे ते पंचतत्वाचं झालेलं आहे आणि हे पंचतत्वामध्ये विलीन होणार आहे. हे काय म्हणत असतोय आपण, जनरली म्हणत असतोय. पण आपलं शरीर हे पंचतत्वाचं झालेलं नाही. माझ्या पुस्तकामध्ये मी याचं वर्णनं केलेली आहेत. ज्योतिर्वैद्यराजमध्ये याची डिटेल्समध्ये वर्णनं केलेली आहेत. कल्पवृक्षाचं गणित हे देखील मी मांडलेलं आहे. ज्या वेळेला तुम्हाला राहू आणि केतूला स्थान दिलेलं नाही, आकाश तत्व तुमच्या पंचांगमध्ये घेतलेलं नाही, मग शरीर पंचतत्वाचं झालं कसं, नाहीच झालेलं. ते 4 तत्वाचं झालं आणि 4 तत्वामध्ये विलीन होणार आहे. म्हणजे आम्ही बोली भाषेमध्ये जे बोलतो ते आम्ही इथं घेतो आणि इथं घेण्याबद्दल काही प्रश्न नाही आहे. पण कुणी घ्यावं, ज्यांना माहिती नाही त्यांनी घ्यावं. अशिक्षित माणसानं, ज्याला पंचांगाचा गंध नाही, त्यानं ह्या गोष्टी बोलल्या तर ठीक आहे. पण एखादी व्यक्ती ज्या वेळेला पंचांगाचा अभ्यास करते, मी 10-20 वर्ष झालं अभ्यास करतोय म्हणते, आणि ज्यावेळेला तो अभ्यास केल्यानंतर ती जर अशा पद्धतीने उत्तर देत असेल तर त्याला माफी नाही, आणि ज्यानं शिकवलंय त्यालाही माफी नाही. ही पहिली गोष्ट. कुठल्या तरी जुन्या ग्रंथातला एखादा श्लोक घ्यायचा आणि त्याच्याप्रमाणे चालायचं करू नका. वास्तव काय आहे ते बघा, त्याचे परिणाम कसे होतात ते बघा. चंद्र हा मनाचा कारक तिने दिला, हृदयाचा कारक दिला. मग प्रत्येक ग्रह वेगवेगळ्या कारणाचे त्यांनी दिलेले आहेत, म्हणजे तत्व त्यांनी दिली. 12 राशी प्रमाणे त्यांनी ग्रह केले, पण राहू आणि केतूला मात्र त्यांनी स्थान, म्हणजे कुठल्या राशीमध्ये स्थान दिलं नाही. तसं हर्षल, नेपच्यून, प्लुटो यालाही दिलं नाही. मग हे त्यांनी का दिलं नसेल? राहू केतू नाही आहेत, छेदनबिंदू आहेत म्हणून आपण मान्य करूया. पण हर्षल, नेपच्यून, प्लुटोला का दिलं नाही? कारण हर्षल तसा महत्वाचा ग्रह आहे, नेपच्यूनही महत्वाचा ग्रह आहे, प्लुटोही महत्वाचा ग्रह आहे. पण आज आमचे नवीन शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी म्हणतात की हर्षलचा शोध हर्षलनं लावला, नेपच्यूनला लावला, प्लुटोचा शोध आत्ता लागला. अरे बाबा, नाही आहे रे तसं.
कित्येक वेळा मी बोललोय, कित्येक वेळा बोललोय, माझ्या पुस्तकातनं बोललोय, गैरसमज करून घेऊ नका. हर्षल, नेपच्यून, प्लुटो हे आपल्या वेदामध्ये आलेले एक ग्रह आहेत आणि त्यांची नावं देखील तशीच आहेत. वरुण आहे, इंद्र आहे, तर ज्या वेळेला या पद्धतीची माहिती आमच्या ग्रंथामध्ये आहे, त्यांची नावं वेदामध्ये आहेत, मग हे शोध लावला कसा? शोध लावलेला नाही आहे तो त्यांनी आता केला, पण हा शोध आमच्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी लावलेला आहे. म्हणजे किती? 1,81,000 वर्षापूर्वी लावलेला असं म्हणू आपण. आज आम्ही शोधा लावलोय की नाही काय? जे आमच्या विस्मरणात गेलेलं आहे तेच आम्ही शोधा लावलोय. दुसरं कुठलीही गोष्ट शोधत नाहीये, कुठलीच गोष्ट शोधत नाहीये. जर आम्ही ही गोष्ट शोधत नाही, म्हणजे जुनी गोष्ट नवीन गोष्ट शोधत नाही, जुन्या गोष्टीच आम्ही हे करतोय, याचे दाखले आपल्याला आपल्या इतिहासामध्ये कितीतरी दिसतील आपल्याला. पंचांगशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर आम्ही विचार करायला गेलं, 12 ज्योतिर्लिंग, तर या ठिकाणी आज आमच्याकडे ज्योतिषशास्त्रामधले खूप असे शास्त्रज्ञ झाले आणि हे शास्त्रज्ञ यांनी आपल्याला खूप माहिती दिली. पण हे कधी झाले याचा कालखंड आपण त्याचा विचार करतोय का? वरामेर झाले, त्यानंतर आर्यभट्ट झाले, ब्रह्मगुप्त झाले, लल्ल झाले, मुंजाळ झाले, भास्कराचार्य झाले, गणेश देवज्ञ झाले. मग आता ही माहिती ज्या वेळेला आम्ही ह्या आमच्या जुन्या ज्योतिषी गुरूंची आम्ही घेतोय, त्यावेळेला यांचा कार्यकालही बघणं तितकंच गरजेचं आहे. हो साहेब, लक्षात ठेवा. नुसती नावं घेऊन चालणार नाही आपल्याला, त्यांचा कार्यकाल कोणता आहे तोही बघणं महत्वाचं आहे. हे मी काय म्हणतोय, तर हे शास्त्र झालं त्याला हजारो वर्ष झालेत. महाभारताचं युद्ध, शेवटचं युद्ध झालं ते 7,300 वर्षापूर्वी झालं. इसवी सन पूर्व 7,300 वर्ष. हे माझं गणित नाही आहे. आपले महान ज्योतिषतज्ञ आणि कालतज्ञ हे डॉक्टर वर्तक यांचं गणित आहे आणि हेच गणित नासाचंही गणित आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इसवी सन पूर्व 7,300 वर्ष म्हणजे 2,000 वर्ष म्हणजे 5,300 वर्ष, 5,300 वर्ष आणि हे 7,000 वर्ष, 2,000 म्हणजे 7,300. माझं चुकलं, पहिला 7,300 वर्ष नाही, 5,300 वर्ष आणि 2,000 ही वर्ष म्हणजे 7,300 वर्ष. हे त्याचा कालखंड झाला कोणाचा? महाभारत काळाचा. आणि त्याच्यापूर्वी रामायण, त्याच्यापूर्वी सगळे म्हणजे तुमचा वेदांचा काळ, त्याच्यापूर्वी उपनिषदांचा काळ, त्याच्या अधिक मग मंदिराचा काळ, हे सगळे या कल्पवृक्षाच्या गणितातली गोष्टी आहेत. या कल्पवृक्षाच्या गणितामध्ये मग जर असं असेल तर आर्यभट्ट पहिले हे 6व्या शतकात आले आणि त्यांना काय करावं लागलं? राहू आणि केतू हे ग्रह नाहीत हे पहिल्यांदा सिद्ध करावं लागलं. म्हणजे राहू आणि केतूची माहिती त्यावेळेला कोणी पंचांगमध्ये होती. शास्त्रामध्ये सगळेजण राहू केतूला मानत होते, लिहित होते, पण एक ग्रह म्हणून मानत होते. आणि
आर्यभट्ट पहिले यांनी काय केलं, त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की राहू आणि केतू हे छेदनबिंदू आहेत आणि हे छेदनबिंदू सांगण्यासाठी त्यांना बराच काळ घालवावा लागला. मग हे राहू केतूने कशाची निर्मिती झाली आहे? सूर्यग्रहमाला एक प्रदक्षिणा घालते, त्या एक प्रदक्षिणेला 72 वर्ष लागतात. त्याचे समान 4 भाग केले की 18 वर्ष येतात आणि 18 वर्षामध्ये राहू आणि केतू हा उलट्या गतीनं फिरण्यासाठी त्याला लागणारा काल हा 18 वर्ष आहे. ओके. आता वराहमिहिर आहे, त्यांचा कालखंड ही 6व्या शतकाचाच आहे. पण इसवी सन पूर्व नाही, हे लक्षात ठेवा. इसवी सन पूर्व नाही. ब्रह्मगुप्त हे देखील 6व्या शतकातले आहेत. लल्ल हे 7व्या शतकातले आहेत. मुंजाल हे 10वे शतक आहे. भास्कराचार्य हे 12वे शतक आहे. गणेश देवज्ञ हे 15वे शतक आहे. ह्या मोठमोठ्या लोकांची आम्ही नावं घेतोय, त्यांचा कालखंड कोणता आहे याचा आम्ही विचार करत नाही आणि हे शास्त्रांनी कधी चालू झालं याचाही विचार करत नाही. तो पहिल्यांदा केला पाहिजे. 5 सेकंदामधला फरक पडला, 10 सेकंदामध्ये फरक पडला, तो फरक पडला म्हणून तिथी बदलली किंवा काय फरक पडला, हा भाग ते देशपांडे आणि दाते त्यांनी बघून घेऊ देत. आपल्याला काही करायचं नाहीये. ते सूर्य सिद्धांताप्रमाणे बघायला त्यांनी दातेकने म्हणजे पारंपरिक पद्धतीने बघायला लागलेत. त्यांचे तिथी फरक पडू दे, नाहीतर अनेकने काहीतरी होऊ दे. नवीनकडे पालोपोतने हे करून आणि रोज एक श्लोक सांगून मिसगाईड करणं हे थांबवा, खरोखर थांबवा. राहू केतूची निर्मिती झाली का केली गेली तर फक्त ग्रहणकाल ओळखण्यासाठी. आणि ग्रहणकाल ओळखण्यासाठी मग ग्रहण कोणाला लागतंय? पृथ्वीवरून फक्त ग्रहण लागतंय म्हणजे दिसतंय ते चंद्राला लागलेलं ग्रहण आणि रवीला लागलेलं ग्रहण, हे दोनच दिसतंय. सूर्य हा स्वयंप्रकाशित तारा आहे पण त्याला ग्रह म्हटलं. आणि हा म्हणजे ग्रहणकाल ओळखण्यासाठी राहू आणि केतूची निर्मिती झाली आणि बरोबर त्यावेळेला ग्रहणकाल आपल्याला समजतो. ओके. मग आता आमच्याकडे राहू केतू आहे, म्हणजे केतूने गुरु आहे, गुरुने राहू आहे, चांडाळ योग आहे, मंगळ राहू आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा होतात? धादांत खोट्या होतात. धादांत खोट्या. कारण राहू आणि केतूचा परिणाम फक्त आणि फक्त चंद्रावर आणि रवीवर होतो. कोणावर होतोय? चंद्रावर आणि रवीवर होतोय. तो कुठल्याही इतर ह्याच्यावरती होत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे मंगळावर होत नाही, बुधावर होत नाही, शुक्रावर होत नाही, गुरुवर होत नाही, हर्षलवरती होत नाही, नेपच्यूनवरती होत नाही. रवीवरती आणि चंद्रावरतीच त्याचा परिणाम होतो आणि तो अशुभ परिणाम होतो. म्हणजे गुरुने केतू आहे, मंगळ आहे, तो चांडाळ योग म्हणून त्याला भीती घालण्यामध्ये ज्योतिषी आमचा माहिर झाला आहे. माहिर. राहू मंगळ आहे, तुमच्या घराण्यामध्ये प्रचंड दोष आहेत म्हणून सांगून त्या पायात साप सोडण्यामध्ये माहिर झाला आहे. बऱ्याच गोष्टी ह्या मला न पटणाऱ्या आहेत. मी बोलतोय काय, पण मी त्या बोललेल्या गोष्टी शास्त्रसिद्ध करतोय हेही लक्षात ठेवायचं. जी माहिती माझ्या पुस्तकात दिलेली आहे, मी जी माझ्या लेक्चरमध्ये बोलावलोय, ही माहिती ही संघटित केलेली आहे, मी अभ्यास केलेली माहिती आहे. कुठंतरी मला वाटलं म्हणून मी लिहिलेली माहिती नाही आहे, हे लक्षात घ्या. आता मंगळ काय करतोय, त्याचाच परिणाम काय होतोय? बुध काय करतोय, त्याचा परिणाम काय होतोय? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हा पार्ट नंबर 2 पार्ट आला. आज आपण पंचांग कसं तयार झालं आणि पंचांगाचा भाग कसा आला याचा विचार केला.
आणि तो विचार करत असते वेळी हे शास्त्र आमच्या ऋषीमुनींनी तयार कसं केलं याचा भाग आला. बरं, आज आमच्या ब्रह्मांडामध्ये 88 नक्षत्र आहेत. 88 नक्षत्रामध्ये जी नक्षत्र आहेत त्यात पंचांगामध्ये 27 घेतलेत, पण बाकीची नक्षत्र कुणी शोधली? जे स्थिर तारे आहेत, ज्या अर्भिक आहेत. मग तुम्हाला नावं सांगतो मी. या 88 नक्षत्रामध्ये हंस, वातकल्प, त्यानंतर यंत्र, ययाती, शर्मिष्ठा, देवयानी या प्रकारची महाभारतामधली जी नावं आहेत, आपण जी ऐकलेली नावं आहेत ती नावं याच्यामध्ये येतात. मग ही नावं काही नासानं ठेवलेली नाही आहेत नावं, लक्षात ठेवा. किंवा आत्ताच्या ज्योतिषांनी सुद्धा ठेवलेली नाही आहेत. अगस्ती तारा आहे. मी कित्येक वेळा हा प्रश्न प्रत्येक ज्योतिषाला विचारतोय आणि तो बरोबर फसतोय. आज मी ओपन सगळ्या आमच्या ग्रुपवरती लोकांना माहीत आहे. आज मी प्रत्येकाला सांगतो, पृथ्वीवरच्या पाण्याचा कलर जो बदलतोय, म्हणजे कधी काळा दिसतोय, कधी निळा दिसतोय, कधी आकाशी दिसतोय, कधी गडद दिसतोय, हा रंग कुठल्या ताऱ्यामुळे बदलतोय? सूर्यामुळे बदलत नाही, म्हणजे रवीमुळे बदलत नाही, चंद्रामुळे बदलत नाही, किंवा कुठल्याही ग्रहाच्या प्रकाशामुळे बदलत नाही. तर तो अगस्ती म्हणजे कॅनोपस या स्थिर ताऱ्याच्या प्रकाशामुळे बदलतोय. बरं, हाही इतक्या जवळ आहे की लगेच मी येऊ शकतोय असं तर आहे काय? 300 प्रकाश वर्ष दूर हा तारा आहे. 300 प्रकाश वर्ष. सूर्याचं किरण आपल्या पृथ्वीवर यायला 9 मिनिटं लागतात. आता सेकंद तुमचं तुम्ही बघा. पण ह्या अगस्ती ताऱ्याचा प्रकाश पृथ्वीवरती येण्यासाठी 300 वर्ष लागतात. म्हणजे आज आलेलं किरण जे आहे हे 300 वर्षापूर्वी तिथनं निघालेलं आहे आणि त्याचा परिणाम तिथं होतो. आपण मिथुन राशी म्हणतोय, मिथुन राशी चंचल राशी म्हणतोय, आणि नाहीये तसं. मिथुन राशीमध्ये अगस्ती तारा आलाय आणि ज्या वेळेला अगस्ती ताऱ्याबरोबर चंद्राचं युतीमध्ये येतोय त्यावेळेला त्या जातकाचा स्वभाव चंचल होतो. स्वभाव सगळीच्या सगळी रास चंचल आहे का? नाहीये. समज आणि गैरसमज खूप झालेत. शिकवणारा मनुष्य कोणत्या आधारे शिकवतोय, कोणत्या आधारे शिकवत असतेवेळी तो कोणत्या ग्रंथाचा आधार घेतोय याचाही विचार केला पाहिजे. याच्यासाठी मी एक उदाहरण घेईन. कित्येक ग्रंथाचं, संस्कृत ग्रंथाचं मराठी मध्ये ट्रान्सलेशन नवाते सरांनी केलं. नवाते हे आपल्या आतापासून 100 वर्षापूर्वीचे प्रख्यात ज्योतिषी, संस्कृत पंडित यांनी केलं. आणि त्यांची पुस्तकं काढून वाचा, म्हणजे ट्रान्सलेशन केलेली जी आहेत ते. आणि त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे, हे खोटं आहे, हे खोटं आहे. एक एक ग्रंथाला तर त्यांनी प्रत्येक ट्रान्सलेशन केलंय आणि हे पटत नाही, हे खोटं आहे असं त्यांनी खाली लिहिलेलं आहे. नवात्यासारखा माणूस ज्या वेळेला या पद्धतीने त्याच्या खाली लिहितोय त्याचा विचार जरा तरी करा. मी म्हणतोय म्हणून करू नका. एका लग्नावरती 96 मिनिटापासून 132 मिनिटं प्रमाणे एक लग्न. हे कसं आलं? फक्त भारतामध्ये आलं. का आलं? तर सर्वसाधारण समान दिवस आणि समान रात्र आहे म्हणून. तरी आपल्या भारतामध्ये दिवस कमी असतोय, दिवस लहान असतोय, त्याच्याप्रमाणे ह्या लग्नाची मिनिट कमी जास्त होतात.
96 मिनिटापासून 132 मिनिटापर्यंत असलेलं लग्न, म्हणजे आजच्या गणिताप्रमाणे, म्हणजे मुलं जन्मलेल्या गणिताप्रमाणे एक लग्नावर 3000 मुलं जन्माला येतात. किती येतात? 3000 मुलं जन्माला येतात. आणि 3000 मुलं ज्यावेळेला जन्माला आली त्यावेळेला त्यांची कुंडली एकसारखी आली. काय आली? एकसारखी आली. जर एकसारखी जर कुंडली आली तर त्यांचं भविष्यही एकसारखं झालं पाहिजे. बरं, ही गणित काय आजचं नव्हे. तुम्ही हजारो वर्ष मागे गेला तरी देखील तसंच आहे गणित, हे लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या जन्माच्या वेळेला त्याच वेळेला त्या लग्नावरती किती माणसं जन्माला आलेत? 3000 मुलं जन्माला आलेत. आणि 3000 मुलांचं भविष्य एकसारखं आहे का? नाही. का नाही? तर त्याला शास्त्रकारांनी पुढचा एक शोध केला आणि तो म्हणजे दैव. मी दैवांचा प्रकार माझ्या योग पुन्हा मध्ये मांडलाय आणि हा मी मांडलेला प्रकार आहे. 8 दैव मी मांडलेत. 1, त्या जातकाचं दैव. 2, त्या जातकाला जन्म देणाऱ्या वडिलांचं दैव. 3, त्या जातकाचं घराणं, ज्या घराण्यात तो जन्माला आला ते घराणं. 4 नंबर आली आई, म्हणजे मातृदैव. मग तसं जसं आईच्या वडिलांच्या घरातलं आलं तसं आईच्या घरातलं देखील सगळं आलं. 5 नंबरला आला जमीन, भूदैव. 6 नंबरला पत्नी किंवा पती. 7 नंबरला संतती आणि 8 नंबरला संगत. या पद्धतीने आलेलं हे 8 दैव आली आणि 2 प्रकारचे भोग, एक शारीरिक भोग आणि एक मानसिक भोग. तुम्ही कुठल्याही माणसाला ह्या 8 दैवातनं बाजूला काढा, एखादं दैव त्याच्यातनं बाजूला काढा, नाहीतर एखादं दैव तुम्ही त्यात घाला आणि मला सांगा, नाही तुमची ही 8 दैव नाही आहेत, 9 दैव आहेत, नाही तर हे तुमचं दैव काय आमाचं नाही आहे. सांगा मला तुम्ही. तसं भविष्य कथन हा भाग वेगळा आला आणि पंचांगाचं गणित हा भाग वेगळा आला. बहुजन समाजातली लोक आज ह्या शास्त्रामध्ये आली, त्यांनी अभ्यास करायला चालू केला. त्या माणसांना मिसगाईड करून आंधळी कोशिंबरीचा खेळ लोक करालेत. तो तुमच्याबद्दल होऊ नये याची तुम्ही काळजी घ्या. धन्यवाद.